सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण केळीचे चिप्स कसे करायचे हे बघतोय। हे केळीचे चिप्स करायला खूप सोपे आहेत, अगदी झटपट बनतात आणि खायलाही तितकेच खमंग कुरकुरीत लागतात। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहेत कच्च्या केळी। तर केळी आपण तोडून घेऊयात। इथे मी कंपाऊंड वॉलमध्येच केळीचं झाड लावलंय आणि त्याला पाहू शकता भरपूर अशा केळी आलेल्या आहेत। आता आपण केळी तोडून घेतल्यात। तोडल्यानंतर ह्या केळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता केळी मी स्वच्छ धुवून घेतल्यात आणि धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून देखील घेतल्यात। आता माझ्याकडे केळीचं झाड होतं म्हणून मी केळी तोडून लगेच त्याचे चिप्स बनवते। पण तुमच्याकडे केळी नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये या कच्च्या केळी अगदी सहज मिळतील। आता आपण अशा प्रकारे केळी तोडून घ्यायची आणि याची साल म्हणजेच कातडं आहे ते काढून घ्यायचे। आता सुरीच्या साहाय्याने याला सुरुवातीला आपण उभे कट देऊन घ्यायचे, म्हणजे केळीची साल आहे ती पटकन वेगळी होते। अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूनी कट द्यायचे। सर्व केळी आपल्याला सुरुवातीला एकदम सोलून ठेवायच्या नाही, 2 किंवा 3च केळी आपल्याला अशा प्रकारे सोलून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत। तुम्ही एकदम जर केळी सोलून ठेवल्या तर हवेच्या संपर्कात आल्यामुळे केळीला थोडासा काळपटपणा येतो। आता अशाच प्रकारे आपण 2 ते 3 केळ्याची साल काढून घेऊयात। 3 केळ्याची मी साल काढून घेतलेली आहे। आता लगेच आपण चिप्स बनवायला सुरुवात करायची, पण त्याआधी एक छोटीशी तयारी करायची। एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ टाकायचे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे मीठ या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जर केळीचे चिप्स पिवळ्या कलरचे हवे असतील तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा हळद देखील ॲड करू शकता, पण मी हे चिप्स उपवासासाठी बनवते म्हणून मी इथे हळदीचा वापर करणार नाही। आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊन लगेच चिप्स बनवायला सुरुवात करूयात। इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल चांगलं गरम झालं की फ्लेम कमी करायची आणि लगेच चिप्स पाडायला सुरुवात करायची। तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपले चिप्स तयार होतात। फक्त हे चिप्स पाडताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तेल खूप गरम आहे तर तेलाची वाफ लागून हात भाजण्याची शक्यता आहे, तर ही प्रोसेस करताना थोडी काळजीपूर्वक करायची। आता हे चिप्स तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अशा अलटपलट करून चिप्स मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। असे चिप्स थोडेसे तळले की आपण यावरती लगेच तयार केलेलं मिठाचं पाणी टाकून घ्यायचं। मिठाचं पाणी या चिप्सवरती टाकताना थोडं थोडं करून टाकायचं, एकदम चमचाभर पाणी या तेलामध्ये घालायचं नाही, नाहीतर लगेच पाणी उडून अंगावरती येण्याची शक्यता आहे। आता आपण असंच मिडियम गॅसवरती जोपर्यंत याचे बुडबुडे किंवा तेलाचे बबल्स कमी होत नाहीत तोपर्यंत हे चिप्स आपण तळून घ्यायचे, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात। इथे तुम्ही पाहू शकता तेलाचे बबल्स पूर्ण कमी झाले आणि तडतडण्याचा आवाज आहे तो सुद्धा कमी झालेला आहे, तेव्हा समजावं आपले चिप्स अगदी मस्त कुरकुरीत तळलेले आहेत। चिप्सला जर ओलसरपणा राहिला म्हणजे यातलं पाणी ड्राय झालं नाही, चिप्स ओलसर राहिले तर चिप्स बाहेर काढल्यानंतर लगेच मऊ पडतील। तर अशा प्रकारे तुम्हाला हे चिप्स तळून घ्यायचेत, म्हणजे तुमचे चिप्स परफेक्ट बनतील। आणि पाहू शकता खूप सुंदर आपले चिप्स तयार झालेत। आता आणखी एक बॅच मी तुम्हाला चिप्सची तळून दाखवते। तर इथे मी चिप्स अगोदरच बनवून घेतले। सुरुवातीला आपण डायरेक्ट तेलामध्ये चिप्स पाडले होते, पण आता मी काय केलं की तेलाची वाफ हाताला लागत होती म्हणून खालीच हे चिप्स बनवून घेतले आणि अशा प्रकारे आता आपण हे चिप्स एक एक करून तेलामध्ये सोडायचे। ही जी दुसरी पद्धत आहे ती मला जरा जास्त आवडली म्हणून मी याच पद्धतीने संपूर्ण चिप्स बनवून घेतले, कारण या पद्धतीने चिप्स बनवताना हाताला थोडीसुद्धा वाफ लागलेली नाही। तुम्हाला सुद्धा जी पद्धत सोपी वाटते त्याच पद्धतीने तुम्ही चिप्स बनवून घ्यायचे। आता चिप्स असे थोडेसे तळले की यावरती आपण लगेच मिठाचं पाणी टाकून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरती हे चिप्स मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे। चिप्सचं पाणी पूर्ण ड्राय होऊ द्यायचे, तर तुमचे चिप्स आहेत ते अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतील। तर तुम्ही पाहू शकता तेलातले बबल्स पूर्ण कमी झालेत, याचाच अर्थ आपले चिप्स मस्त तळलेले आहेत। आता बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि राहिलेले चिप्ससुद्धा आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण चिप्स मी तयार करून घेतलेत। खूप मस्त कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेत। हे चिप्स करायला सोपे तर आहेत, शिवाय खायलाही खूपच टेस्टी लागतात। आता या चिप्सवरती मी थोडंसं लाल तिखट टाकते। मुलांसाठी तुम्ही जर चिप्स बनवत असाल तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल। आता थोडीशी आपल्याला यावरती पिठी साखर टाकायची आहे, यामुळे काय होतं की चिप्सला मस्त तिखट आणि गोडसर अशी चव येते आणि चिप्स खायला खूपच टेस्टी लागतात।
आत्ता मी यावरती मीठ टाकलेलं नाही, कारण चिप्स बनवतानाच आपण यावरती मिठाचं पाणी घातलेलं आहे आणि ते मीठ इथे परफेक्ट झालेलं आहे. मला इथे थोडंसुद्धा मीठ घालायची गरज वाटलेली नाही. पण तुमचं मीठ थोडं कमी झालं असेल तर तुम्ही चिमूटभर मीठ यावरती घालून मिक्स करू शकता. आणि पहा, खूप सुंदर आपले कुरकुरीत हे केळीचे चिप्स तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा आता या सोप्या पद्धतीने हे चिप्स बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.